नितीन गडकरी आता फडणवीसांची जागा घेणार. भाजपचं हायकमांड आता महाराष्ट्राच्या सूत्रांची चाबी नितीन गडकरींच्या हातात सोपवणार. शरद पवारांचं एक वक्तव्य जे कौतुक करून जात होतं नितीन गडकरी यांचं, की नितीन गडकरी असे एक नेते ज्यांनी जे मिळालेलं कार्य होतं ते संपूर्ण कार्य एकदम चांगल्या प्रकारे केलं आणि ते एक असे नेते जे विरोधकांना सुद्धा आवडतात. आणि तिथूनच शिंग फुटले आणि BJP आता सारवासारव करत असताना गडकरींना महाराष्ट्रात आणणार का. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या काळात अशा चर्चा होत होत्या की आता महाराष्ट्राची जी सूत्रे ते एक वेगळ्या नेत्याच्या खांद्यांवर सोपवली जाणार, मात्र ते अद्याप झालेलं नाही. आणि देवेंद्र फडणवीसांना बॅकफुटला वारंवार करत होती BJP, पूर्णपणे केलेलं नाही आता पण उपमुख्यमंत्री पद देऊन आणि त्यानंतरचं जेवढं पण आपण नाट्यमय जो काळ बघितला त्यानंतर तर हेच दिसून येतं की देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले होते BJPने. पण आताच्या पुढच्या काळात सर्वात महत्त्वाचं असेल, कारण विधानसभा तोंडावर आहे आणि BJPची एक नवीन छबी उभी करण्यासाठी जी BJP बॅकफुटला गेली महाराष्ट्रामध्ये ती उभी करण्यासाठी BJP हायकमांड जो आहे तो एक वेगळा निर्णय घेण्याची शक्यता दिसते. आधी विनोद तावडे यांच्यासारखं एक वेगळं नेतृत्व महाराष्ट्रात येईल असं वाटत होतं, पण आता त्यांची सुद्धा चर्चा जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे. नंतर असं सुद्धा झालं की देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवलं जाणार, नितीन गडकरींना राज्यात पाठवले जाईल असं सांगण्यात येत होतं. मात्र जर एक नीट विचार केला तर याचा कोणाकोणाला फायदा असेल, कारण महाविकास आघाडी जी आहे त्यामध्ये शरद पवारांनी हे कौतुक करत एक ठाकरेंना थोडंसं डिवचलं असं सुद्धा सांगता येईल. कारण जर असं झालं तर भाजपसोबत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून युती करू शकतात शरद पवार, हे सुद्धा त्यात वेगळं वाटायला नको. जर नितीन गडकरी कदापि मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळं राजकारण सुद्धा पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं, पाहायला मिळू शकतं या ठिकाणी. मात्र जर असं झालं तर नक्कीच देवेंद्र फडणवीसांना सर्वात मोठा धक्का असेल जर त्यांची सूत्र जी आहेत ती हिसकावून घेतली तर.